षटकार मारले ना तर कुठेतरी मात्र रोमांचक मॅच पाहायला मिळेल। प्रत्येक षटकामध्ये 4 मोठे फटके पाहायचे। विकास फलंदाजी करत असताना हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय। रनआउटचा चान्स होता इथे मात्र, परंतु चेंडू पकडता आला नाही आणि एक धाव येते। बंबल चालक क्षेत्ररक्षक थोडासा आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते। एक चेंडूचा खेळ संपलाय। अभिषेक गोलंदाजी करत असताना 22 या अंकावरती डबल 2 रन्स स्कोर बोर्डवरती आमचे साथी स्कोरर लेखक आमच्या भूमिकेमध्ये समवेत आम्हाला लाभलेत। आजचा अंतिम दिवस सुजलजी शिंदे इथे एक चांगले तत्पर आणि चांगला त्यांना इथे अभ्यास पाहायला मिळतोय। धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावरती। 70 धावांचा पाठला करत असताना लेफ्ट हँड फलंदाज हलक्या हाताने चेंडू फेस केला होता। या चेंडूवरती प्रहार केला, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे, येणार हा षटकार। धन्यवाद डीजे मास्टर। इथे मात्र आता सामन्याला कलाटणी देताना पाहायला मिळतो, येतोय हा षटकार। पुन्हा एकदा चेंडू खेचून घेतलाय, चेंडू येत सीमारेषेच्या पलीकडे, येणार हा सलगचा दुसरा षटकार। आता इथे मात्र विघ्नेश पाटीलची आली आहे वेळ आणि 2 षटकार लगावले सलगचे। 2 षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या अंकावरती। आता मात्र सुरुवात झाली आहे षटकाराला आणि धावसंख्या 34 या अंकावरती पाहायला मिळतीये। आता मात्र 2 मोठे फटके आले तर मात्र सामना रोमांचक पाहायला मिळेल या मैदानामध्ये। आता मात्र दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती। 2 षटकार लगावल्यानंतर चेंडू फेस केले 3, 2 षटकार लगावले 1, एकेरी धाव आली 2, वाईड चेंडू फेस केले। चांगल्या फलंदाजी पाहायला मिळते। लेफ्ट हँड फलंदाज फलंदाजी करत असताना वारदोली टीम कडून विघ्नेश पाटील एक विघ्न पाहायला मिळेल का या हातनोली टीम साठी। आता मात्र या पुढील चेंडूवरती पाहायला मिळतोय का घणाघाती प्रहार, पाहायचंय सज्ज। सुंदर फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो। इथे मात्र चुकी पाहायला मिळते, चेंडू जातोय वन बाजू टांगा पोटी, घोडा फरार, चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। 2 चेंडू शिल्लक आहेत। इथे मात्र सुरुवात झाली आहे। आता मात्र चौकार षटकारांची आहे। आता मात्र इथे मात्र फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय। ही मॅच रोमांचक पाहायला मिळते का। तिसरा गोलंदाज झाला आणि त्यावरती मात्र फलंदाजी करत असताना विघ्नेश पाटीलने आपली पाटीलकी दाखवली आहे आणि गोलंदाजावरती विघ्न आणलंय। अभिषेक गोलंदाजी करत असताना गोलंदाज हातनोलीचा मॅट फ्रॉम हातनोली टीम कडून गोलंदाजी करत असताना ओहो सुंदर चेंडू फेस केला। इथे मात्र पंच तत्पर पाहायला मिळतात। 2 दिशेने हात लांब करतात, स्वेर घोषित करतायत। अवंतर धाव येते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 या अंकावरती। आता मात्र 5 चेंडू फेस केलेत अद्यापपर्यंत। अभिषेकने 4 चेंडू फेस केलेत। 4 चेंडू मध्ये 20 धावा। इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, चेंडू येतोय इथे मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येणारा हा चौकार। 4 धावा। श्रियांश डीजे भावेश जाधव, मी म्हटलं होतं नाशिकची मिसळ मुंबईची भेळ आणि आता आली आहे ती मात्र विघ्नेश पाटीलची वेळ आणि आता इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात चौकार आणि षटकार। धावा जाऊन पोहोचतायत 43 अंकावरती। 70 धावा जमवत असताना शेवटचा चेंडू
इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू जात सीमारेषेच्या पलीकडे. आसमानी उस्मानी तुफानी लुटमानी. छक्का छक्का छक्का. गेंदबाज हुआ हक्का बक्का. डीजे ला संधी ठक डीजे.